मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। अर्जुन अंबुलकर जो नागपुर के हैं, विश्व स्तर पर एक प्रसिद्ध पर्यावरण विशेषज्ञ हैं। वह जल क्षेत्र में ग्लोबल एक्सपर्ट हैं। उन्होंने जल, वेस्ट वाटर और वाटर मैनेजमेंट जैसे विषयों में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है। उन्होंने आज नागपुर में एक बैठक की, जिसमें उन्होंने पानी किस तरीकों से जाया होता है और किस तरीके से हम उसे बचा सकते हैं आदि पर चर्चा की। सो म्हणजे माझं मोस्टली काम सगळं पाणी, सांडपाणी, वेस्ट मॅनेजमेंट आणि समुद्र या 4 विषयांवरती माझं काम मागच्या 20-25 वर्षात झालं आहे. आणि जसं काम सुरू होतं तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सगळेजण इकडे आला. आणि आय फील व्हेरी प्राऊड की मी नागपूरचं आहे. माझं सगळं शिक्षण इकडे झालेलं आहे. माझं स्कूल, माझा जन्म, माझं स्कूलिंग, माझं इंजिनिअरिंग सगळं इकडे झालं आहे. आणि त्याच्यानंतर मी इकडनं बाहेर पडलो. त्यामुळे नागपूरशी माझं फार स्ट्रॉंग कनेक्शन आहे आजही. आणि मी फार रेग्युलरली येत असतो, भेटत असतो. आणि मला ही संधी प्रवीण दादामुळे मिळाली, म्हणून मी आज इकडे आहे. सुरू करतो. जो काही आतापर्यंत माझा अभ्यास झाला आहे ना, आणि मला जे काही जाणवतं की जगभरात सगळीकडे पाणी हा प्रश्न मानवतेला आहेच, वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या प्रकारे. आणि मला असं वाटतं की हे प्रॉब्लेम जे आहे हे 2 भागात मी वाटण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे जी गावं किंवा जी शहरं समुद्रापासून दूर आहेत, आणि दुसरी जी गावं आणि शहरं समुद्राच्या जवळ आहेत. त्याचं कारण आहे की जी शहर, जसं आपलं नागपूरसारखं शहर जे समुद्रापासून दूर आहे, तर आपल्यासाठी पाण्याचे सोर्सेस काय आहे? एक तर जमिनीखालचं पाणी किंवा नद्या किंवा लेक्स, तलाव, हे सगळे आपल्यासाठी पाण्याचे सोर्सेस आहेत. आता काळाप्रमाणे आपण बघतो कधी नद्या आटत आहेत, कधी भरपूर पाऊस आला तर आपल्याला नक्कीच पाणी मिळतं, या सगळ्या गोष्टी होतात. पण आता जे काम मी UN सोबत करतोय, की ज्या प्रकारचं काम मी प्रयत्न करतोय की 2050 मध्ये किंवा त्याच्या पुढे हे जग कसं दिसेल किंवा त्याचा काय आपल्या एक जनरल ह्युमॅनिटीवर इम्पॅक्ट पडेल, तर त्याच्यात असं एक प्राधान्याने जाणवतं की जी शहरं, जी गावं समुद्राच्या किनाऱ्यावर आहे ना, तर डिसॅलिनेशन प्रोसेस म्हणजे थोडक्यात सॉल्ट वॉटर खाऱ्या पाण्याला गोड्या पाण्यामध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे, तर त्याच्यावरती सुद्धा खूप भर देण्यात येतो आहे. नॅचरली आपल्याला अजून आपल्यासारख्या शहरामध्ये त्याचा तेवढा फायदा नाही, कारण ते खूप दूर आहे. पण जवळपास जगातलं 40% पॉप्युलेशन ही या समुद्राकाठी म्हणजे 100 किलोमीटर 100 मैल दूरवरती आहे. सो या सगळ्या जागांना समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी जेव्हा मिळायला लागेल आणि ती टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश होऊन ती इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या सहज शक्य होईल, तर तेव्हा त्या सगळ्या जागांना पाणी पुरवठा अनलिमिटेड होऊ शकतो. कारण समुद्र हा इतका मोठा पाण्याचा साठा आहे की तो कधी संपणार नाही. पण आता आपण आपल्यासारख्या शहरांमध्ये जर पाहिलं, नागपूर किंवा आजूबाजूच्या, तर त्या ठिकाणी मग आपल्याला वॉटर कन्झर्वेशन म्हणा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला आपलं पाण्याचा साठा वाढवणे आणि तो योग्य प्रकारे वापरणे. तर असे मी 2 छोटे भाग त्याच्यात मी करायचा प्रयत्न केला. हे झालं पाण्याबद्दल. आणि सांडपाणी किंवा वेस्ट वॉटरबद्दल मला असं वाटतं की एक तर वेस्ट वॉटर जनरेट जेव्हा आपण करतो, आपण घरामध्ये पाणी वापरतो, वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, तर ते पाणी जेव्हा जेव्हा ते सुअर सिस्टीममध्ये जातं, तर ती सुअर सिस्टीम, आता मला भारतात आपल्या इकडे कसं आहे माहीत नाही, कारण मी इकडे नसतो, मला इकडची सिस्टीम तर तेवढा अंदाज नाही. पण बाहेरच्या जगामध्ये त्यांनी काय केलं की सुअर सिस्टीम आणि स्ट्रॉम सिस्टीम, म्हणजे आपलं पावसाचं पाणी, त्याचे पाईपलाईन आणि आपलं सांडपाणी, त्याने ते पूर्णपणे वेगळे करायचा ते प्रयत्न करतात. जेणेकरून काय होईल की आपलं हे जे चांगलं पाणी आहे, पावसाचं पाणी, ते जर डायरेक्टली नद्यांना, तलावांना किंवा जमिनीच्या आत गेलं, तर त्याला आपल्याला वापरायला तेवढी ट्रीटमेंट लागणार नाही. पण हेच पाणी जर आपल्या सांडपाण्याच्या पाईप्समध्ये चाललं गेलं, तर ते सगळं जाणार ETP, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, आणि त्या प्लांट्सवर लोड पण वाढेल आणि ते हँडल करणं थोडं चॅलेंजिंग होईल. सो अगेन मला आपल्या इकडे कसं आहे मला अंदाज नाही, पण ह्या अशा काही गोष्टी मला प्रॉमिनंटली जाणवल्या की ज्याचा बरेच देश त्याचा फायदा करून घेत आहेत. तर ही थोडक्यात सुरुवात. दादानी एक म्हटलं की ॲटमॉस्फेरिक रिव्हर्स, तो एक अजून मी विषय हँडल केला. सो थोडक्यात
आकाशातल्या नद्या त्यांना म्हणतात. सो आपल्याला माहिती आहे की ढगांचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात आणि मोसमी वारे आणि सगळं असतं, पण अशा काही पॅटर्न्स आहेत जिकडे ही ढगं एका नदीच्या स्वरूपात अतिशय कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात आणि त्या नद्यांमध्ये भरपूर, जसे ते जमिनीच्या जवळ येतात त्यांना भरपूर म्हणजे ते पाण्याचा वर्षाव करतात. आणि फार कॉमन एक खूप फेमस आहे, तिचं नाव आहे पायनॅपल एक्सप्रेस. ती निघते हवाईवरनं आणि ती कॅलिफोर्नियाला येऊन ती थांबते आणि तिकडे ती भरपूर पाऊस टाकते. सो एका वेळेस जगामध्ये अशा वेगवेगळ्या ॲटमॉस्फरिक रिव्हर्स किंवा हवेतल्या नद्या पण असतात. सो असं हे जमिनीवरचं झालं, ते आकाशातलं झालं, पण अशा काही गोष्टींवरती आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टींवर माझं कामं सुरू आहे. तर मी आत्ता तरी कुठले प्रोजेक्ट करत नाही, पण पुढे मागे कधी संधी आली किंवा मी तेवढा दोन एक वर्षात नाही येत असतो, पण इकडे बरेचसे लोकांशी मी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि पुढे मागे कधी संधी मिळत तर मला अगदी आनंदाने नागपूरसाठी काही करायला आवडेल. कारण ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामधले जे आर्टिकल्स आहेत ते आम्हाला न्यूट्रल ठेवावे लागतात. म्हणजे जी